यावे आपण आशीर्वाद द्यावे घेऊ यशाची उंच भरारी, तुमचेही प्रेम असावे जन्म जन्म आमच्यावरी। हाच सद्विचार ठेवत आजच्या जगताप देशमुख आणि निगडे देशमुख परिवाराच्या ऋणानुबंध सोहळ्याप्रसंगी उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत। शिवछत्रपतींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरंदरच्या या भूमीमध्ये रेशमी धाग्यांनी दोन घराण्यांचं ऋणानुबंध जोडणाऱ्या, दोन मनांचं पवित्र मिलन घडवणाऱ्या आणि आपणा सारख्यांच्या प्रेमानं आम्हा सर्वांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या शुभमंगलमय सोहळ्यात उमाग्नीच्या साक्षीनं प्रेमाच्या पवित्र बंधन स्वीकारून कर्तव्याच्या सप्त पदीवरून कर्तृत्वाच्या गृहस्थाश्रमात पदार्पण करणाऱ्या वधूवरांस अक्षदांच्या वर्षावात शुभाशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर, आप्तेष्ट, नातेवाईक, सहकुटुंब, सहपरिवार, इष्ट मित्रांसह अगत्यपूर्वक उपस्थित झालात, त्याबद्दल जगताप आणि निगडे परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। मंडळी, इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल, पण धर्म सांगतो जर तुमचं मन आणि हृदय जर चांगलं असेल तर दररोज सुख आहे। त्याच प्रेमळ मनानं हृदयपूर्वक शुभेच्छा। जगताप देशमुख आणि निगडे देशमुख परिवाराच्या या ऋणानुबंध सोहळ्याप्रसंगी वधूवरांना देण्यासाठी आला, त्याबद्दल सर्व पाहुण्यांचं, आप्तेष्टांचं, नातेवाईकांचं, मित्रपरिवाराचं आदरपूर्वक आम्ही स्वागत करतोय। खऱ्या अर्थानं आजचा हा बहारदार, शानदार, देखणा आणि अविस्मरणीय सोहळा पुरंदरच्या मातीमध्ये संपन्न होतोय, माऊली गार्डन मंगल कार्यालयात। आणि अशा या अगत्याच्या शाही ऋणानुबंध सोहळ्याच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं आदरपूर्वक स्वागत। मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण अर्थात विवाह, अर्थात लग्न, आणि असंच हे लग्न पुरंदर तालुक्यातील जगताप देशमुख परिवार आणि पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निगडे देशमुख परिवाराचा ऋणानुबंध सोहळा संपन्न होतोय। मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी आणि कधीच संपू नये असा सुख समृद्धीचा आशीर्वाद हवा। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।